हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. डोकं धरत ती म्हणाली, अरे देवा, माझं डोकं फारच दुखतंय. जणू कुणीतरी एखाद्या जड वस्तूने जोरात मारलं असावं. हलायलाही त्रास होतोय. त्यावर अविराज म्हणाला, म्हणूनच हे घे, लवकर पी, डोकेदुखी कमी होईल. तिच्या हातात ग्लास देत त्याने टेबलावर ठेवलेल्या गोळ्यांकडे इशारा केला. आणि फ्रेश होऊन आलीस की ही गोळी घे. असं म्हणत तो कपाटाकडे गेला. अविराजने टी शर्ट काढला आणि कपाटातून कपडे काढू लागला. अनुषाने अविराजला तसं पाहिलं आणि हातातला ग्लास पटकन साईड टेबलवर ठेवत उडी मारून त्याच्याकडे गेली. मागून त्याला मिठी मारत ती हसत म्हणाली, अंघोळीला जाताय? अविराजने फक्त इतकंच उत्तर दिलं. तेवढ्यात अनुषा त्याच्या हाताखालून पुढे येऊन त्याच्यासमोर उभी राहिली. टाचेवर उभी राहत त्याच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, मग माझी मॉर्निंग किस कुठे आहे? शेजाऱ्याकडून जाऊन घेऊ का? तिचा तो प्रयत्न पाहून अभिराजच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. त्याने एका हाताने तिची कंबर धरली आणि तिला उचलून स्वतःच्या उंचीवर आणलं. क्षणाचाही विलंब न करता अनुषाने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला किस केलं. थोड्याच वेळात ती दूर झाली तेव्हा अचानक तिची नजर अभिराजच्या खांद्यावर पडली. तिथे काही ओरखड्यासारख्या खुणा होत्या. हे पाहताच ती खाली उतरली आणि अभिराजला बोलवून त्याची पाठ पाहू लागली. तिथेही तशाच खुणा होत्या. चकित होत अनुषा म्हणाली, अभि, हे निशाण? अभिराज लगेच हसत म्हणाला, काल रात्री कुणीतरी फारच वाईल्ड झालं होतं बहुतेक. हे ऐकताच अनुषा कालच्या रात्रीच्या आठवणी आठवू लागली. घाबरत ती म्हणाली, अभि, डोंट टेल मी, हे सगळं मीच केलंय. अविराज हसत म्हणाला, अजिबात नाही बाळा, मला डास चावले होते. मी इतकं खाजवलं की हे सगळं झालं. तू काहीच केलं नाही. अविराजचं ते बोलणं ऐकून अनुषाला अजूनच वाईट वाटलं. मान खाली घालत लाजत ती म्हणाली, अवी, आय एम सो सॉरी, मी तुम्हाला दुखावलं. आणि त्यानंतर तिला चिडवत थोडा गंभीर होत अविराज म्हणाला, माफी मिळू शकते, पण त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. अनुषाने पटकन मान वर करत त्याच्याकडे पाहिलं. हो हो, सांगा ना, काय करायचं आहे, मी करेन. तिच्या त्या निरागस नजरेवर अविराजच्या चेहऱ्यावर खोडकर हसू पसरलं. क्षणातच त्याने अनुषाला उचलून घेतलं आणि वॉशरूमकडे जात म्हणाला, देन गेट रेडी टू फॉर युअर पनिशमेंट बच्चा. थोड्या वेळानंतर वॉशरूमचा दरवाजा उघडला. लेव्हेंडर रंगाच्या बाथरोबमध्ये गुंडाळलेली अनुषा अविराजच्या कुशीत होती. अनुषा डोळे बारीक करत त्याच्याकडे रागाने पाहत होती, तर अविराजच्या चेहऱ्यावरची खोडकर हसणं काही केलं थांबत नव्हतं. तिला तसंच उचलून तो क्लोजेटमध्ये गेला. काही वेळाने दोघंही तयार होऊन बाहेर आले. अनुषा अजूनही त्याच्याकडे रोखून पाहत होती. अविराजने गोळी आणि पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत म्हटलं, असं बघून बघून थकली असशील, हे पाणी पी, आणि पाणी पितेच आहेस तर ही गोळीही घे. अनुषाने अविराजकडे पाहत ती गोळी घेतली. तेवढ्यातच रूममध्ये विजय आला. त्याला अविराजशी काहीतरी बोलायचं होतं. रूममध्ये येताच त्याने पाहिले की अनुषा गोळी घेत आहे. काळजीने तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, छोटी, तू ठीक आहेस ना? ही कुठली गोळी आहे? विजयचा अचानक प्रश्न ऐकून अनुषा गोंधळली. नाही नाही भाऊ, मी ठीक आहे, काहीच झालेलं नाही. मग ही गोळी कशासाठी? विजयने पुन्हा विचारलं. अनुषा काय उत्तर द्यावं हेच ठरू शकत नव्हती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. ती पटकन फोन उचलत म्हणाली, तुम्ही दोघं बोला, मी लगेच येते.
असं म्हणत तिने पटकन गोळी घेतली आणि फोन घेऊन बाल्कनीकडे निघून गेली. तिचं असं वागणं पाहून विजयने अविराजकडे पाहत विचारलं, राज, ती कुठली गोळी घेत होती? अविराज टाय बांधत शांतपणे म्हणाला, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. हे ऐकताच विजयला सगळं कळून चुकलं होतं. थोडा विचार करून तो म्हणाला, मग तुला बेबी नको आहे का? हे ऐकताच अविराजने त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, पहिले, ती अजून लहान आहे. माझं मूल आहे. तिला आधी मोठं होऊ दे. आणि तसंही अनुषाला तिच्या आयुष्यात अजून खूप काही साध्य करायचं आहे. बाळ झाल्यावर तिला घरातच बांधून राहावं असं मला अजिबात नकोय. आधी तिची प्रत्येक स्वप्न पूर्ण करायची आहेत. तिच्याबाबत माझ्या मनात जी काही स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण करायची आहेत. लग्न, मूल या सगळ्यांसाठी तर अख्खं आयुष्य पडलंय. अविराजचं बोलणं ऐकत विजयने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, माझ्या बहिणीसाठी तुझ्यासारखा मुलगा मला कधीच सापडला नसता. एक्सक्यूज मी, पहिली गोष्ट म्हणजे तुला ही बहीण माझ्यामुळेच मिळाली आहे. आणि दुसरी गोष्ट, तिचा विचार तू दुसऱ्या कुठल्या मुलासोबत करण्याची हिंमत तरी कशी केलीस? ती माझी आहे हे लक्षात ठेव. मी तिच्यासाठी वाईट असो किंवा चांगला, तिला माझ्यासोबतच राहायचं आहे. असं म्हणत अविराजने विजयला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि त्याच्याकडे रोखून पाहिलं. ही सगळी चर्चा बाल्कनीत होत होती आणि अनुषा तिथून सगळं कान देऊन ऐकत होती. अविराजचं बोलणं ऐकून तिने आकाशाकडे पाहिलं आणि आनंदाने म्हणाली, थँक यू पप्पा, माझ्या आयुष्यात अविला पाठवल्याबद्दल. सकाळी साधारण 9:30 वाजता सगळेजण डायनिंग एरियामध्ये बसून आपापला नाश्ता करत होते. अनुषा आणि श्रेयाने पटकन नाश्ता उरकला आणि आपापल्या कॉलेज व क्लासेससाठी निघून गेल्या. विजयही त्यांच्यासोबत निघाला होता. तो दोघींना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ड्रॉप करणार होता. ते निघून गेल्यावर अविकाने अविराजकडे पाहून विचारलं, भैया, तुम्हाला तुमचं प्रॉमिस आठवतंय ना? ज्यूसचा ग्लास पुन्हा टेबलवर ठेवत अविराज फक्त असं म्हणाला. मनात मात्र तो म्हणत होता, आता तुला कळेलच की तू नेमकं कुणाशी पंगा घेतलायस. तू ASRची बहीण असशील, पण ती स्वतः लेडी ASR आहे. ST झेवियर कॉलेज. विजयने आधी श्रेयाला तिच्या क्लासेससाठी ड्रॉप केलं आणि नंतर अनुषाला कॉलेजमध्ये सोडायला आला. कॉलेजच्या गेट बाहेर एकामागोमाग एक अशा 8-10 गाड्या येऊन थांबल्या. इतक्या गाड्या अचानक थांबल्याच्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष गेटकडे गेलं. त्या गाड्यांच्या पुढच्या मागच्या गाड्यांतून आधी सगळे बॉडीगार्ड्स उतरले आणि आपापल्या जागा घेतल्या. मग एका बॉडीगार्डने मधल्या गाडीचं दार उघडलं आणि त्यातून अनुषा बाहेर आली. अनुषा अशा थाटामाटात कॉलेजमध्ये येताना पाहून सगळेच थक्क झाले. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. गाडीमध्ये नक्की कोण आहे याची सगळ्यांना उत्सुकता होती. काही जणांनी तर मोबाईल काढून पूर्ण सीनच व्हिडिओ शूटिंग सुरू केलं. अनेकांना वाटत होतं कदाचित आत अविराज असेल आणि तोच अनुषाला कॉलेजमध्ये सोडायला आला असेल. अनुषा गाडीत बसलेल्या विजयला बाय म्हणत कॉलेजमध्ये जाणारच होती. तोच तिथे रंशची गाडी येऊन थांबली. अनुषाला पाहताच रंश गाडीतून उतरला. रंशला पाहून विजयही गाडीतून बाहेर आला. विजयला पाहताच रंशने त्याच्याशी हस्तनंदन केलं. तिघांमध्ये थोडा वेळ गप्पा झाल्या. त्यानंतर विजय तिथून निघून गेला आणि रंश व अनुषा एकत्र कॉलेजमध्ये गेले. हे सगळं सानियाही बाकी विद्यार्थ्यांसोबत पाहत होती. अनुषाला मिळत असलेली ही प्रिन्सेस ट्रीटमेंट पाहून तिच्या रागाने मुठी आवळल्या गेल्या. मात्र त्या क्षणी तिने अनुषाशी काही न बोलता थेट क्लासकडे वळण घेतलं. काही वेळ कॉलेजमध्ये अनुषाच्या अशा आगमनाबद्दल चर्चा सुरू होत्या. नंतर सगळं पुन्हा शांत झालं. तोच कॉलेजच्या गेट बाहेर पुन्हा एकामागोमाग एक अनेक गाड्या येऊन थांबल्या.
गाड्यांचा आवाज ऐकताच अनुषा चालता चालता थांबली आणि आश्चर्याने तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. अवी. तिच्या तोंडून अविराजचं नाव ऐकून रंशने विचारलं, सिली, तू अचानक प्रेसिडेंटचं नाव का घेतलंस? रंश, अवीची कार. मी आत्ताच त्याच्या गाडीचा आवाज ओळखला, असं म्हणत अनुषा पटकन मागे वळली. समोर पाहताच तिच्या नजरेसमोर अनेक गाड्या उभ्या होत्या. पुढच्या मागच्या गाड्यातून बॉडीगार्ड्स उतरले होते. सगळ्यांच्या कपड्यांवर ASRचा लोगो स्पष्ट दिसत होता, त्यामुळे कुणालाही ओळखायला वेळ लागला नाही. हे सगळे अविराजचेच लोक होते. तेवढ्यात मधल्या गाडीचं दार उघडलं आणि त्यातून अविका बाहेर आली. अविकाला कॉलेजमध्ये पाहून अनुषा अक्षरशः शॉक झाली. ही ही इथे काय करते, असं ती अविकाकडे पाहतच पुटपुटली. अनुषाच्या शेजारी उभा असलेला रंश कंटाळलेल्या सुरात म्हणाला, तिने आपल्या कॉलेजमध्ये नवीन ॲडमिशन घेतलंय. हे ऐकताच अनुषाला लगेच कळून चुकलं की अविकाने असं का केलं असणार. समोर अविकाकडे पाहत अनुषाने हात बांधले, थोडी वाकडी स्माईल दिली आणि म्हणाली, अच्छा, तर आपली ही लहानशी नणंद आता आपल्या सोबतच शिकणार आहे. छान आहे, खूपच छान आहे. असं म्हणत ती तिथेच उभी राहून समोर पाहत राहिली. इकडे अविका गाडीतून उतरून आजूबाजूला पाहू लागली. तिने काही लोकांकडे नजर टाकली. ते रिपोर्टर्स होते, जे विद्यार्थ्यांमध्ये मिसळून उभे होते. त्यांना अविकानेच बोलावलं होतं. तेवढ्यात अविकाची नजर समोर थोड्या अंतरावर उभी असलेल्या अनुषावर पडली. तिने तिरकी स्माईल दिली आणि गाडीत बसलेल्या अविराजला बाहेर येण्याचा इशारा केला. अविराज तिची गोष्ट मान्य करत बाहेर आला. त्यालाही पाहायचं होतं की अखेर त्याच्या छोटूने काय प्लॅन केला आहे. अविराज बाहेर येताच अविका सगळ्यांना दाखवण्यासाठी त्याचा हात पकडते आणि खूप प्रेमाने हसत त्याच्याशी बोलू लागते. याच संधीचा फायदा घेत तिथे लपून बसलेले रिपोर्टर्स त्यांचे फोटो काढू लागतात. त्यांना तर ब्रेकिंग न्यूज मिळाली होती. ASR एका मुलीला कॉलेजमध्ये सोडायला आला आहे. अनुषाला सुरुवातीला काही समजत नव्हतं की अविका नेमकं काय करायचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात तिची नजर लपून बसलेल्या रिपोर्टर्सकडे जाते आणि तिला हळूहळू सगळं कळू लागतं. तेवढ्यात तिच्या बाजूला उभा असलेला रंश समोर पाहत थोड्या तिरस्काराने म्हणाला, हे नेमकं काय करायचा प्रयत्न करते? लोकांना काय दाखवायचं आहे हिला? रंशचं बोलणं ऐकताच अनुषाच्या डोक्यात काहीतरी चमकलं. ती एक चलाक स्मित हास्य करत म्हणाली, ती काय दाखवू इच्छिते ते मला माहीत नाही, पण मला आता सगळे तेच पाहणार आहेत जे मी त्यांना दाखवेन. तिचं बोलणं न समजता रंश म्हणाला, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? थांब, आत्ताच करून दाखवते, असं म्हणत अनुषा पुढे चालू लागली. चेहऱ्यावर तेच गूढ हास्य ठेवत अनुषा त्यांच्या दिशेने जाऊ लागली. अनुषा आपल्याकडे येते हे पाहून अविकाने मनात विचार केला, ही आमच्याकडे काय येते? अविका अजून विचार करत असतानाच अनुषा थेट त्यांच्याजवळ आली आणि सरळ जाऊन अविराजला मिठी मारली. अनुषाच्या या अचानक हालचालीने अविराजही पूर्णपणे गोंधळून गेला. तिथे उभा असलेला रणसुद्धा डोळे विस्फारून हे सगळं पाहत होता आणि रिपोर्टर्स तर थांबायचं नावच घेत नव्हते, फोटो काढतच होते. मग अनुषा अविराजपासून थोडी दूर होत आपलं अभिनय सुरू करत खूप घोरपणे हसत म्हणाली, आपण इथे कॉलेजमध्ये? आणि शेजारी उभ्या असलेल्या अविकाकडे पाहत प्रेमाने म्हणाली, अरे वा, छोटूही आली आहे. छोटू. आणि त्याच नंतर अनुषाने स्वतःला छोटू म्हणत संबोधल्याचं ऐकून अविकाचे डोळे रागाने लाल झाले, पण इतक्या लोकांसमोर ती काहीच बोलू शकली नाही. अनुषाच्या या प्रश्नाला उत्तर देत अविराज म्हणाला,
हो, ही छोटू आता याच कॉलेजमध्ये शिकणार आहे. आज तिचा पहिला दिवस होता, म्हणून तिने मला तिला ड्रॉप करायला सांगितलं. अविराज इतकं बोलत असतानाच अनुषाने पटकन अविकाला ओढून आपल्या छातीत घेतलं आणि अभिनय सुरू ठेवत म्हणाली, अरे, मग तर खूपच छान आहे. आणि मी इथेच असणार आहे, त्यामुळे तिला काहीच त्रास होणार नाही. मग तिने आपला एक हात अविराजच्या हातावर ठेवत म्हणाली, तुमची बहीण म्हणजे माझी सुद्धा काहीतरी नातं लागतेच ना. तुम्ही काळजी करू नका, मी तिची पूर्ण काळजी घेईन. बहीण? ही मुलगी अविराजची बहीण आहे? हे ऐकताच सगळा रिपोर्टर्सचा पूर्ण गोंधळ उडाला. कुणाला वाटत होतं की अविराज आपल्या गर्लफ्रेंडला कॉलेजमध्ये सोडायला आला आहे आणि इथे तर ती त्याची बहीण निघाली. अविकाचा प्लॅन असा होता की सगळ्यांसमोर असं दाखवायचं की अनुषा अविराजसाठी काहीच नाही आणि तो दुसऱ्याशी कमिटेड आहे, जेणेकरून अविराज आणि अनुषाला घेऊन पसरलेल्या सगळ्या अफवा थांबतील. पण अनुषाने तिचा सगळा प्लॅनच उधळून लावला होता. आपला प्लॅन पूर्णपणे फसल्याचं पाहून आणि पुन्हा एकदा अनुषाकडून हरल्याची जाणीव होताच अविकाने जोरात स्वतःला अनुषापासून दूर केलं आणि झपाट्याने चालत आत कॉलेजच्या दिशेने निघून गेली. अविका तिथून निघून जाताना पाहून अनुषाने खूप कष्टाने आपलं हसू आवरलं. त्यानंतर अविराजने आपल्या सनग्लासेस घालत अनुषाला बाय म्हटलं. तेव्हा अनुषाने हळूच आय लव्ह यू असं म्हणत तीही आत निघून गेली. तो बेचारा अविराज, जो आत्तापर्यंत अनुषाची सगळी नौटंकी पाहूनही हसू आवरत होता, कारमध्ये बसताच जोरजोरात हसू लागला. पहिल्यांदाच त्याला इतकं मन मोकळं हसताना पाहून समोरच्या पॅसेंजर सीटवर बसलेला ऋषव मनातल्या मनात आनंदाने म्हणाला, आयुष्यात पहिल्यांदाच बॉसला असं पाहतोय. देव करो हे दोघं नेहमी असेच आनंदी राहोत. मागच्या सीटवर बसलेला अविराज हसत म्हणाला, ही मुलगी दिवस जास्तच बिघडते. येथे आता तिने छोटूने केलेलं सगळं पाणी फेरलं. आता दोघी एकाच कॉलेजमध्ये असतील तर पुढे काय काय करतील कोण जाणे. कॉलेजमध्ये अनुषा आपल्या क्लासमध्ये आली आणि जाऊन बिपाशाच्या शेजारी बसली. तेवढ्यात सानिया क्लासमध्ये आली आणि दुसऱ्या बाजूच्या बेंचवर जाऊन बसली. हे पाहून बिपाशा तिला म्हणाली, ए वेडे, आंधळी झाली आहेस का? आम्ही इथे बसलोय, तू तिकडे जाऊन का बसलीयस? इथे ये. आता जाऊन सगळं अगदी स्पष्ट दिसायला लागलं आहे. बिपू, इतका वेळ कदाचित अंधत्वच आलं होतं म्हणून काहीच दिसत नव्हतं आणि तिथे बसण्याचा विषय निघालाच आहे तर सॉरी यार, मला आता माझी इतकी औकात उरलेली नाही की मी सेलिब्रिटी मॉडेल मिस अनुषाच्या शेजारी जाऊन बसू. बिपाशाच्या टोमण्याला तितक्याच उपरोधिक स्वरात उत्तर देत सानियाने हे शब्द उच्चारले. अनुषाबद्दल असं बोलणं ऐकून रंश, जो काही कामासाठी त्यांच्याच वर्गात येत होता, थोडा चिडून म्हणाला, सानिया, ही कसली बदतमीजी आहे आणि तू सिलीबद्दल असं काय काय बोलतेस? रंश अनुषाच्या बाजूने बोलतोय हे पाहता सानिया आणखीन भडकली. का रंश, मी काय चुकीचं बोलले? तुला सगळं माहिती आहे ना, अनुषा नेमकी कोण आहे आणि कुणाची काय लागते ते. मग तिच्यासमोर आपली औकात काय आहे. आणि तुला हेही माहिती आहे की आता इतकी मोठी स्टार झाली आहे की लोक स्वतः चालत चालत तिच्या घरी जातात तिच्या दुःखकथा ऐकायला. आता मात्र अनुषाचा संयम सुटला. तिने रंशला बाजूला करत थेट सानियासमोर येत ठामपणे म्हटलं, तुला जे काही बोलायचं आहे ते सरळ सरळ माझ्या तोंडावर बोल. तुला माहीत आहेस ना, मला फिरवून फिरून बोललेली वाक्य अजिबात आवडत नाहीत आणि माझ्यासाठी लोक दुसऱ्यांच्या घरी जातात. नेमकं काय म्हणायचं आहे तुला? अनुषाचं वाक्य पूर्ण होताच सानिया तिच्यावर ओरडत म्हणाली, ओ खरंच, तुला काहीच कळत नाहीये? बरं, मग तुला हेही माहीत नसेल की काल रात्री ऋषव माझ्याकडे आला होता तुझी वकिली करायला.
तुला महान ठरवायला आणि मला चुकीचं सिद्ध करायला. हे ऐकून अनुषा हादरली. खरं तर या गोष्टीची तिला काय कुणालाही कल्पना नव्हती. ऋषभ माझ्याबद्दल बोलायला तुझ्याकडे आला होता? त्यावेळी सानियाचे शब्द आश्चर्याने पुन्हा उच्चारत अनुषाने विचारलं. हे पाहून सानियाने हात उंचावून तिला थांबवत म्हटलं, बस बस अनुषा बस. तू थकत नाहीस का या सततच्या मी किती चांगली आहे या नाटकातून? तुला तुझ्या आयुष्याच्या सगळ्या खुशा मिळाल्या ना, मग त्या घेऊन खुश राहा. माझ्या खुशांचं मागे का लागली आहेस? तुला माहिती आहे ना ऋषाबद्दल माझ्या भावना काय आहेत. तरीसुद्धा तू मुद्दाम त्याला माझ्या विरुद्ध भडकवलंस. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, तू तुझ्या उद्देशात यशस्वीही झालीस. आता तो मला द्वेष करतो. इतकं बोलून तिने आपली बॅग उचलली आणि वर्गाबाहेर निघून गेली. अनुषा मात्र समोरच पाहत जागेवरच दगडासारखी स्थिर उभी राहिली. तिला अशा अवस्थेत पाहून रंशने तिला धरून बसवलं आणि समजावत म्हणाला, सिली, तिच्या बोलण्याला अजिबात गंभीरपणे घेऊ नकोस. ती सध्या स्वतःच संतुलन हरवून बसली आहे. अनुषा काहीच बोलू शकली नाही. अचानक रडत तिने रंशच्या खांद्यावर डोकं ठेवलं. रंश तिचे केस हलकेच कुरवाळत तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. बिपाशानेही बाजूने अनुषाला मिठी मारत म्हटलं, असं रडू नकोस. तिला काय झालंय कुणास ठाऊक, पण पाहशीलच एक दिवस तिलाच परत आपल्याकडे यावं लागेल. वर्गाबाहेर उभी असलेली अविका हे सगळं पाहत समाधानाने म्हणाली, म्हणजे या अनुषाचा जीव या सानिया नावाच्या पोपटात अडकलेला आहे. इंटरेस्टिंग असं म्हणत ती काहीतरी विचार करत आपल्या वर्गाकडे निघून गेली. अनुषाला बिपाशा जवळ सोडून रंश वर्गाबाहेर आला आणि अविराजला फोन करून सगळा प्रकार सांगितला. सगळं ऐकल्यावर अविराज रंशला सांगतो की अनुषाला आज वर्गात बसायची गरज नाही. तिला थेट ASR एंटरटेनमेंट्समध्ये घेऊन यावं. अविराजशी बोलणं झाल्यानंतर रंश परत वर्गात आला आणि अनुषाला सोबत घेत म्हणाला, प्रेसिडेंटनं सांगितलंय तुला आज क्लास अटेंड करायची गरज नाही. ते प्रिन्सिपलशी बोलतील. तू आता माझ्यासोबत कंपनीत चल. हो अनु, रंश बरोबर बोलतोय. तू जा आणि मी आहे ना इथे. क्लासमध्ये जे काही होईल त्याचे नोट्स नंतर तुला देईन. बिपाशानेही तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. यानंतर अनुषा रंशसोबत कॉलेज बाहेर आली. दोघंही कारमध्ये बसले आणि निघून गेले. वरच्या मजल्यावरील कॉरिडॉरमधून हे दृश्य पाहत अविकाने तिरस्काराने पुटपुटलं, कमाल आहे ही मुलगी. नशीब तरी पहा, तिला सांभाळायला कायम एखादा ना एखादा मुलगा तर तयार असतो. कळत नाही भैया हिच्या जाळ्यात कसे अडकले. काही वेळानंतर रंशची कार ASR एंटरटेनमेंट्सच्या बाहेर येऊन थांबली. दोघंही कारमधून उतरले आणि कंपनीच्या आत गेले. अनुषा आत पाऊल ठेवताच तिथे उपस्थित असलेले सर्व स्टाफ आणि कर्मचारी मान झुकवून तिचं अभिवादन करू लागले. हे पाहून अनुषा आणि रंश एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. तेवढ्यात ऋषभ त्यांच्या जवळ येत म्हणाला, आश्चर्य वाटून घेऊ नका मॅडम, कालच्या अनाउन्समेंटचा हा परिणाम आहे. एवढंच असं म्हणत तो दोघांनाही सोबत घेऊन अविराजच्या प्रायव्हेट लिफ्टकडे गेला. जेव्हा ते अविराजच्या केबिन बाहेर पोहोचले तेव्हा अनुषाने कोणतीही नॉक न करता दरवाजा उघडला. आत गेली आणि थेट समोर खुर्चीत बसलेल्या अविराजच्या मांडीवर जाऊन बसली. तिला मिठी मारत अविराजने तिचं डोकं आपल्या छातीवर टेकवलं. त्या क्षणी केबिनमध्ये आजूबाजूला कोणी आहे की नाही हे पाहण्याचीही त्याला शुद्ध नव्हती.
अभिराजने तिला नीट आपल्या कुशीत घेत तिच्या केसांवरून हलकेच हात फिरवत अतिशय प्रेमाने विचारलं, काय झालं ग माझ्या बाळा? अनुषाने काहीच उत्तर दिलं नाही. उलट ती आणखी घट्टपणे अविराजच्या छातीत आपलं डोकं लपवू लागली. तिथे उपस्थित रंश आणि ऋषव यांना या सगळ्याची सवय होती, पण त्यांच्यासोबत उभा असलेला अभिमन्यू जेव्हा अविराजला कोणाशी तरी इतक्या प्रेमाने बोलताना पाहत होता तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने फाकले. थोड्या वेळाने ऋषवने अपराधी भावनेने मान खाली घालत अनुषाला म्हटलं, मॅम, आय एम सॉरी, माझ्यामुळे तिने तुम्हाला पुन्हा दुखावलं. हे ऐकताच अनुषाने अविराजच्या छातीतून आपलं डोकं वर काढलं, ऋषवकडे पाहिलं आणि त्याच्याजवळ येत म्हणाली, नाही नाही ऋषव, तू असं सॉरी का बोलतोयस? तू मला आपली मानतोयस म्हणूनच तुला माझ्यासाठी वाईट वाटलं आणि म्हणूनच तू तिला काहीतरी बोलला असशील असं सॉरी म्हणत आपल्या नात्याला छोटं करू नकोस, असं म्हणत तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ऋषवने डोकं वर करून तिच्याकडे पाहत गंभीरपणे म्हटलं, मॅम, ती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, पूर्णपणे बदलली आहे. काल जेव्हा ती तुमच्याबद्दल बोलत होती ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी एक विचित्र प्रकारची घृणा दिसत होती, जी ना नॉर्मल होती ना मी कधी आधी पाहिलेली. विशेष म्हणजे ती तुमच्यासाठी होती. माझं ऐकाल तर तिच्यापासून थोडं अंतर ठेवा, तेच तुमच्यासाठी योग्य ठरेल. ऋषवच्या बोलण्याला अनुषा नाकारू शकत नव्हती, कारण आज तिनेही सानियाच्या डोळ्यात स्वतःसाठी तोच तिरस्कार स्पष्ट पाहिला होता. तिने हळूच मान हलवत म्हटलं, तू बरोबर बोलतेस ऋषव, मलाही आता तसंच वाटतंय. पण मी तुला एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते. मला माहीत नाही तुझ्या डोळ्यात मी सानियाबद्दल जी भावना पाहिली ती खरी आहे की नाही, पण मी खात्रीने सांगू शकते की ती तुझ्यावर खूप प्रेम करत होती, कदाचित अजूनही करते. तिच्यात झालेल्या या बदलामागे हेही एक कारण असू शकतं की तिला तिच्या प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळालं नाही. त्यामुळे जर तुझ्याही मनात तिच्याबद्दल तसंच काही असेल तर फक्त माझ्यामुळे तू तिला नाकारू नकोस. कदाचित तुझ्या प्रेमामुळे ती पुन्हा पूर्वीसारखी होईल. प्रेम सर्व जखमा भरून काढतं ऋषव, फक्त ते खरं असायला हवं. इतकं बोलून तिने अविराजकडे एक नजर टाकत पुढे म्हणाली, आणि ही गोष्ट माझ्यापेक्षा चांगली कोण जाणणार आहे? अनुषाच्या या शब्दांनी फक्त ऋषवच नाही तर तिथे उभा असलेला अभिमन्यूही विचारात पडला. अचानक त्याच्या मनात आकृतीचा विचार आला आणि योग्य वेळ मिळताच तो अनुषाशी आकृतीबद्दल बोलायचं ठरवू लागला. तेवढ्यात अविराज आपल्या जागेवरून उठून ऋषव समोर आला. त्याने ऋषवचा चेहरा हातात धरून वर उचलत स्वतःकडे पाहायला लागला आणि ठामपणे म्हणाला, तू चुकत नाहीयेस. तुझ्या जागी कोणताही भाऊ असता तर तो आपल्या बहिणीसाठी उभा राहिलाच असता. त्यामुळे स्वतःला दोष देणं बंद कर आणि तुझ्या लेडी बॉसने सांगितलेल्या गोष्टींवर थोडा विचार कर. बऱ्याच वेळा अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण समोरच्याला मात्र स्पष्ट दिसतात. समजलं का? पहिल्यांदाच अविराज कोणाला अशा पद्धतीने समजावत होता. ऋषवने लगेचच होकारार्थी मान हलवली आणि भाऊक होत धीर एकवटून अविराजला मिठी मारली. अविराज हसत म्हणाला, ठीक आहे, आता रडायची गरज नाही. मी फक्त माझ्या बाळालाच कम्फर्ट करू शकतो, दुसऱ्या कोणालाही नाही. आणि ही जागाही तिचीच आहे. असं म्हणत त्याने एका हाताने ऋषवच्या पाठीवर हलकेच थाप दिली. अविराजच्या या शब्दांमुळे तिथे उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ऋषभही त्याच्यापासून दूर झाला आणि आपल्या कामाकडे निघून गेला. रंशही त्याच्या मागोमाग बाहेर पडला.
अभिमन्यूही निघणार तेवढ्यात अनुषाला अचानक आकृतीची आठवण झाली. तिने त्याला थांबवत विचारलं, अरे डायरेक्टर अभिमन्यू, आकृतीबद्दल काही माहिती मिळाली का? आकृतीचं नाव ऐकताच अभिमन्यूच्या डोळ्यांसमोर काल घडलेलं सगळं उभं राहिलं. थोडा संकोचत तो म्हणाला, खरं तर तिच्या कुटुंबात किंवा वैयक्तिक आयुष्यात काहीतरी मोठी अडचण आहे आणि ती खूपच गंभीर आहे. त्यामुळेच ती बोलता बोलता अभिमन्यू थांबला. पुढे काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. हो, तो अचानक गप्प झाला. हे पाहून अनुषा काळजीने विचारू लागली, काय झालं? काल काय झालं होतं अभिमन्यू? थोड्या कठीणपणे शब्द काढत अभिमन्यू म्हणाला, ती काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. सुदैवानं मी योग्य वेळी तिथे पोहोचलो आणि तिला थांबवलं. नाहीतर काय झालं असतं हे सांगताही येत नाही. काय? आत्महत्या? अनुषा जोरात बोलून गेली. त्यावर अभिमन्यूने हळूच मान हलवत म्हटलं, हो, पण असं तिच्यासोबत नेमकं काय घडलं असेल की इतकी धाडसी मुलगी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा इतका घाणेरडा मार्ग निवडेल? अनुषाने हरणीकडे पाहत विचारलं. अनुषा जास्तच अस्वस्थ होत असल्याचं पाहून अभिमन्यू लगेच म्हणाला, डोंट वरी, मी माझ्या लोकांना सांगितलं आहे सगळं काय प्रकरण आहे ते शोधायला. काहीही माहिती मिळाली की मी तुला लगेच कळवतो. इतकं बोलून तो केबिनमधून बाहेर गेला. ते दोघं गेल्यावर अविराजने अनुषाच्या खांद्यावर हलकेच मान ठेवत विचारलं, बाळा तू ठीक आहेस ना? अवी, हे सगळं काय चाललंय? अचानक सगळं असं म्हणत अनुषा पुन्हा एकदा अस्वस्थपणे त्याच्या गळ्यात जाऊन रडू लागली. तिला शांत करत अविराज म्हणाला, डोंट वरी, सगळं ठीक होईल. आयुष्यात समस्या येणारच ना. थोडा विषय बदलत तो पुढे म्हणाला, तसं पाहिलं तर सानियाचं प्रकरण तू ऋषवकडे का दिलंस हे मला समजलं, पण आकृतीचं प्रकरण तू अभिमन्यूलाच का दिलंस? तो तर PR डायरेक्टर आहे. अनुषा हलकसं हसत म्हणाली, ते तुम्हाला समजणार नाही. ते समजायला रोमॅन्टिक असावं लागतं. तुमच्यासारखा वर्कोहॉलिक माणसाला हे सगळं दिसणारच नाही. हे ऐकताच अविराजने भुवया उंचावत म्हटलं, एक्सक्यूज मी, म्हणजे तू मला अनरोमॅन्टिक म्हणतेस? आणि असं काय आहे जे मला दिसलं नाही आणि ते तुला दिसलं? तुझ्या या छोट्या छोट्या डोळ्यांनी दिसलं? आपली इन्सल्ट झाल्याचं जाणवताच अनुषा थोडी दूर होत त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, या माझ्या छोट्या छोट्या डोळ्यांनी मी पाहिले की अभिमन्यू आणि आकृतीमध्ये काहीतरी आहे, कदाचित एकतर्फी. आकृतीकडून, म्हणूनच मी मुद्दाम अभिमन्यूलाच हे प्रकरण दिलं. कदाचित या निमित्ताने दोघे जवळ येतील. आणि तुमच्या अनरोमॅन्टिक असण्याबद्दल बोलायचं तर हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. मी तुम्हाला अनरोमॅन्टिकच म्हटलंय. कामाव्यतिरिक्त काही दिसायलाच हवं ना. तिचं सगळं ऐकून अविराजने हात छातीवर घडी घालत म्हटलं, म्हणजे हे प्रकरण आहे. त्यांच्या बाबतीत तर मी काही करू शकत नाही. असं म्हणत तो तिच्या जवळ झुकला. कानाजवळ तोंड नेत हळूच म्हणाला, पण मी किती अनरोमॅन्टिक आहे हे आज रात्रीच तुला दाखवतो. त्यासाठी तयार राहा. त्याचा अर्थ समजताच अनुषाच्या कानात गरम लाट पसरली आणि तिचे गाल लाल झाले. रात्रीचा वेळ होता. अनुषा अविराजच्या स्टडी रूममध्ये एका बाजूला लुसिफरसह बसून कॉलेजची अनेक दिवसांची प्रलंबित असलेली अभ्यासाची कामं पूर्ण करत होती. लुसिफर म्हणजे महाशय तर कित्येक दिवसांनी आई भेटल्यामुळे तिच्याशी जणू फेविक्विक लावल्यासारखं चिकटून बसले होते.
अनुषा अभ्यास करत होती आणि तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून आरामात पडला होता. दुसऱ्या बाजूला अभिराज आपल्या फाईल्समध्ये पूर्णपणे बुडालेला होता. कधी कधी अनुषाला काही समजत नसेल तर तो येऊन तिची मदत करत होता. आणि तेव्हा लुसिफरचं काम असायचं डोळे बारीक करून अभिराजकडे संशयानं पाहणं. तिघेही आपापल्या कामात गुंग असतानाच अनुषाच्या फोनवर श्रेयाचा कॉल आला. अनुषाने हसत फोन उचलला आणि हॅलो म्हटलं, पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. अनु, तू न्यूज पाहिलीस का? हे सगळं काय झालंय मला काहीच कळत नाहीये. फोनच्या दुसऱ्या बाजूने श्रेयाचा तणावग्रस्त आवाज आला. तो आवाज ऐकताच अनुषाने लगेच लॅपटॉपवर न्यूज ओपन करत विचारलं, नाही, अजून नाही पाहिली. पण झालं तरी काय आहे? तू अशी का बोलतेस? तू आधी न्यूज बघ, आपोआप सगळं काही समजेल. श्रेयाने त्याचं गंभीर आवाजात उत्तर दिलं. अनुषाने जेव्हा ट्रेंडिंग न्यूज उघडली तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने आणि धक्क्याने मोठे झाले. तिच्या तोंडातून जोरात निघालं, व्हॉट द हेल? हे सगळं काय आहे? अनुषा अचानक ओरडल्यामुळे अभिराज धावत तिच्या जवळ आला आणि तिला धरत म्हणाला, बाळा काय झाले? तू अशी का रिॲक्ट करतेस, ओरडतेस? अनुषा काहीच बोलू शकत नव्हती. थरथरत्या हाताने तिने फक्त लॅपटॉपच्या स्क्रीनकडे इशारा केला. अविराजने जेव्हा स्क्रीनकडे पाहिलं तेव्हा त्यालाही जोरदार धक्का बसला. लॅपटॉपवर ट्रेंडिंग पेजवर एका मुलीच्या जवळजवळ नग्न फोटोज दिसत होत्या. तीही एखाद्या मुलासोबत उलटे सुलटे पोजमध्ये होती. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी कोणती तरी वेगळीच व्यक्तिमत्व होती. सर्वत्र हे फोटोज जंगलात आग लागल्यासारखे पसरत होत्या. आमच्या समाजाची अशीच प्रवृत्ती आहे की चांगल्या गोष्टी कदाचित थोड्या उशिरा पोहोचतात, पण अशा गोष्टी सेकंदातच इथून तिथे शेअर होतात. हे सर्व पाहत असतानाच अनुषा म्हणाली, कदाचित या सगळ्या गोष्टींमुळे ती काहीतरी करेल. हळूच म्हणत तिला अचानक काही सुचलं आणि ती लवकर उशी राहून फोनवर श्रेयाला म्हणाली, श्रेया, तिला आपली गरज आहे. कदाचित ती काहीतरी करणार असेल. दुसरीकडे श्रेया ही हकलत म्हणाली, हो हो अनु, तू बरोबर आहेस. मी मी लगेच निघते. तूही लवकर पोहोच. इतकं म्हणत श्रेयाने कॉल संपवला आणि ती आकृतीकडे निघाली. अनुषा ही घाईघाईत घरातून निघाली तर अविराजही तिच्यासोबत बाहेर पडला. आकृतीकडे पोहोचल्यावर मीडिया लोकांनी तिचा पत्ता आधीच शोधून काढला होता. तिच्या घराबाहेर लोकांची गर्दी होती आणि रिपोर्टर्स त्याचे बंदित दरवाजे तोडून आत येण्याचा प्रयत्न करत होते. आकृतीकडून स्वतःला घरात लॉक केलेले होते. थोड्याच वेळात काही गाड्या थांबल्या आणि अनेक सुरक्षा रक्षक तिच्या घराभोवती लोकांना दूर ठेवायला लागले. तसंच एका कारने फुल स्पीड घेतली आणि त्यातून अभिमन्यू धावत आत गेला. अभिमन्यूला पाहून रिपोर्टर्स त्याला घेऊन त्याचा आकृतीकडे संबंध काय आहे हे विचारू इच्छित होते, पण विजयच्या रक्षकांनी त्यांना थांबवलं होतं. श्रेयाच्या सांगण्यावर विजयने आधीच काही रक्षक पाठवले होते जे काहीही घडल्यास परिस्थिती हाताळू शकतील. रक्षकांच्या मदतीने अभिमन्यू आकृतीकडे पोहोचला आणि दरवाजा खटखटत म्हणाला, आकृती, आकृती, दरवाजा उघड. माझ्याकडे अजून थोडंही संयम नाही. प्लीज दरवाजा उघड. मी वचन देतो सर्व काही ठीक करेन. प्लीज स्वतःला काही होऊ देऊ नकोस. तो जवळजवळ रडत होता. काहीही परिणाम न झाल्यावर त्याने दरवाजा तोडण्याचा विचार केला. तत्काळ श्रेया आणि विजय कारमधून उतरले. अनुषा जगुआरमधून उतरली आणि अविराज रोल्स रॉयसमधून उतरला. सगळीकडे रक्षक आणि कार्सची गर्दी वाढली होती. अभिमन्यूला हे पाहून धैर्य आलं.
विजय सोबत मिळून त्यांनी दरवाजा तोडला आणि आत गेले. अभिमन्यूने थेट वरच्या मजल्यावर आकृतीकडे रूमकडे धाव घेतली. रूम देखील लॉक होताच त्याने तो देखील तोडला. आत गेल्यावर त्याला जे काही दिसलं त्याने 2 पावलं मागे घेतली. अनुषा मागे येताना रूममधील विखुरलेले आणि तुटलेले सामान पाहून थांबली. फरशांवर फक्त रक्त पसरलेलं होतं. अनुषाला रक्त पाहून नेहमीच भीती वाटायची. तरीही तिने स्वतःला सांभाळून रक्ताचा मागोवा घेत बेडजवळ आकृती बेहोश पडलेली आढळली. तिच्या हातावर जखम होती, त्यामुळे सारं रक्त बाहेर आलेलं होतं. आकृती अनुषाने जोराने ओरडलं. अनुषाची ओरड ऐकून सर्व लोक वर धावत आले. अभिमन्यूनेही स्वतःला सांभाळत आत गेले. आकृती त्या अवस्थेत पाहून त्याची श्वासच थांबले. तो धावत तिच्या जवळ गेला. तिचे डोकं आपल्या मांडीवर घेत म्हणाला, तू तू मला असं सोडून जाऊ शकत नाहीस. मी तुला गमावू शकत नाही. प्लीज डोळे उघड. तू जे सांगशील ते मी करेन. एक वचन, पण प्लीज डोळे उघड. तो झाल्यासारखा रडत होता. आता रडण्याचा वेळ नाही. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घ्या, अभिराज म्हणाला आणि फोनवर ऋषवला कॉल करून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची टीम तयार राहण्यासाठी सांगितली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.